नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी म्हणतात जयवंत कांबळे आपल्या सायकलिंग यूट्यूब चॅनलला तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजची आपली सह्याद्री रायडर्सची ग्रुप राईड चालू झाली आहे. पहिले तर एट्रिया मॉल वरळी ते डिकॅथलॉनमध्ये एक ट्रायम्फ सायक्लोथॉन म्हणून इव्हेंट आहे. त्याचं परवाच दिवशी काहीतरी रजिस्ट्रेशन केलं. 49 रुपये दाखवलेले आणि GST मारून त्यांनी 58 रुपयाच्या जवळपास गेलेले. तर ते रजिस्ट्रेशन फी भरलेली. त्या इव्हेंटला सध्या जाऊन बघूया की काय नक्की तुमचं प्रयोजन. तर त्याच दिशेने निघालो. आता आहे दादर चौपाटीच्या रस्त्याला. इकडून आपण सिद्धिविनायक मंदिर करून एट्रिया मॉलपर्यंत जाणार. मी सोबत अजय पुढे गेला आहे. बाकीचे रायडर्स येत आहेत, हळूहळू जॉईन होतील. बघूया पुढे आपलं रूट चेंजिंग प्लॅन चालू आहे. आपले सह्याद्रीचे लीडर दिनकर सर ते बोलले गेटवेला मी चाललो आहे. तर इथल्या इव्हेंटचं कसं काय बघून आम्ही पुढे प्रस्थान करू. चला चालू करूया आजचा ह्या नवीन ब्लॉगला. सिद्धिविनायककडून पुढे प्रस्थान. अजय हंचाटे रिफ्लेक्टर जॅकेट ट्रायम्फच्या थ्रू आपल्याला भेटले आणि एट्रिया मॉलकडून आपली राईड चालू झाली.
सह्याद्रीमधले 2-3 मेंबर ना, 3 मेंबरने आपली पंढरपूर राईड यशस्वीरित्या पार केल्याबद्दल त्यांचं आज अभिनंदन. थँक्यू धन्यवाद. परमेश्वर सर्वांना सुखात समाधानात आशीर्वाद ठेवू, सर्वांचं भलं करू, कल्याण करू. आमच्यासाठी आशीर्वाद मागितलाय ना सर्वांसाठी. तर 2 मिनिटं लागतो. बरं, पंढरपूर वारीसाठी सगळ्यांसाठी सुख, शांती, समाधान, चांगलं आयुष्यासाठी आम्ही सर्वांनी आशीर्वाद मागितले आहेत. पण मला विनंती आहे सगळ्यांना की पुढच्या वर्षी आपण सर्वांनी पंढरपूर वारी करावी. सर्वात पहिले मुद्दा म्हणजे काय असतं की सगळे सोंग येतात, पैसे सोंग येत नाही मला माहिती आहे, पण साधारणतः 6,000 रुपये पर हेड खर्च येतो. ते तुम्ही सगळं त्याची एंट्री फी वगैरे भरून ट्रक सगळं ट्रक मुंबई ते पंढरपूर, पंढरपूर ते मुंबई हा ट्रक होता आमच्या बॅकअपला, आमचा स्वतःचा. तर 3 दिवस होता होता. जर का तुम्ही जर का आपण ठरवलं ना पुढच्या वर्षी तर पंढरपूर वारी सह्याद्रीतर्फे आपण सर्वांनी अरेंज करूया आणि आपण स्वतः ट्रक अरेंज करूया. एका ट्रकमध्ये कमीत कमी 13 लोक, 13 सायकली कमीत कमी ते आरामात असतात, 13 जण बसू शकतात. रिटर्न येतं. हां, रिटर्न जाता येतं पुण्यापर्यंत गेलो. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की पुढच्या वर्षी सह्याद्री रायडर्सच्या सगळ्यांनी आठवणीने बुक करा, राईड बुक करा. आणि खूप चांगली सोय आहे, अतिशय चांगली प्रकारे सोय केली होती. आणि रस्ता देखील अक्षरशः सुंदर होता, 25चा स्पीडवर होता, MTVला सुद्धा. ते आता तर 30-35च्या खाली येतात नव्हते. तर विनंती आहे की त्यांनी पुढच्या राईड बुक करावी. थँक्यू व्हेरी मच. चला तर आपलं समाप्तीची वेळ आली. आपला शेवटला एवढंच सांगतो की ट्राइम शोरूमला गेलेलो. त्या ट्राइमची जी टीम होती बाईक रायडर्स, त्यांच्यातर्फे आपल्या इव्हेंटचं आयोजन झालेलं. त्यांनी रजिस्ट्रेशन फी होती काहीतरी 58 रुपयापर्यंत, पण त्यापेक्षा जास्तच म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त त्यांनी ब्रेकफास्ट ठेवलेला, एनर्जी ड्रिंक्स ठेवलेली आणि नंतरला एक आम्हाला त्यांच्याकडून गुडीज म्हणून एक छोटंसं गिफ्टचं बॉक्स दिला आहे. तर आता घरी गेल्यावरती ओपन करून बघूया त्यात काय असं स्पेशल आहे. आणि चांगला होता आजचा इव्हेंट. आणि आपले सह्याद्री रायडर्सचे लीडर पुष्कर सर यांना बोलवण्यात आलं आणि आपल्या शब्दाला मान देऊन ते आले होते. आणि नंतर त्यांच्या हस्ते आपल्या पंढरपूर वारीसाठी आपल्या ग्रुपमधले 3 ते 4 रायडर्स होते, पण त्यातले 3 रायडर्स आज अवेलेबल होते. तर उदय सर त्यांची सायकल पंक्चर झाली होती म्हणून ते प्रभादेवीच्या डिगॅथलॉनला ते पंक्चर काढायला गेले. आणि आम्हाला येताना मग सतीश सर आणि विठोबा सर दोघंच अवेलेबल भेटले. तर आपल्या लीडरतर्फे त्या दोघांचा सत्कार झाला की आपली पंढरपूर वारी यशस्वीरित्या त्यांनी पार पडली आणि सुखरूप घरी आले. आणि एवढा मोठा पल्ला त्यांनी ह्या वयात म्हणजे जवळजवळ 55 ते 65 वर्षातले दोघंजण आहेत. तर त्याबद्दल त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आणि पुढे आपली सगळ्यांनी आपापल्या घरी जायला प्रस्थान केलं. आणि आपला हा व्हिडिओ आज समाप्त करतो. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ आणि नवीन जागा घेऊन. चला.